बॉडी बिल्डिंग हा खूप मोठा क्षेत्र आहे तसं बघायला गेलं तर. तुम्ही तुमचं नाव एवढं मोठं केलं की आज तुम्ही मिस्टर वर्ल्ड आहात. किती साऱ्या गोष्टी तुम्ही अचीव्ह केल्यात, म्हणजे हॅट्स ऑफ. तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली? जर्नी बॉडी बिल्डिंगची तशी वेगळी जर्नी आहे माझी, आणि लहानपणाची थोडी जर्नी माझी वेगळी आहे. एक शेतकरी कुटुंबातील आहे मी, त्यामुळं बॉडी बिल्डिंगचं स्ट्रगल तर आहेच, पण माझं लहानपणापासून जी मुलं मोठी झाल्यानंतर मॅच्युअर झाल्यानंतर कामं करतात ना, ती मी लहानपणी केलेली आहेत. काय सजेशन द्याल की एखाद्या व्यक्तीला जर बॉडी बिल्डिंग स्टार्ट करायची तर ते कसे बॉडी बिल्डिंग स्टार्ट करू शकतात? काय माहिती का, बॉडी बिल्डिंग हा गेम आहे ना, पैसे म्हणजे ज्याच्याकडे पैसे असतात तो बॉडी बिल्डिंग कधी करत नाही. बघा ना, ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांना ढिगभर त्यांच्या बॉडी फॅट असतं. थोडेसे ना न्यूज असायच्या मध्ये की वर्कआउट करताना कोणाला हार्ट अटॅक आलाय किंवा ऑन द स्पॉट जिम मध्येच कोणीतरी एक्सपायर झालंय. ह्याचं रिझन काय आहे? आता काय होतं ना, मी माझ्या जिममध्ये आहे ना, मी मेंबरची ना हेल्थ हिस्ट्री घेतो पहिली. ओके. तुम्हाला कधी इंजुरी आली आहे किंवा असा प्रसंग आलाय की आता इथून पुढे मी बॉडी बिल्डिंग करू शकतो की नाही, असं झालंय कधी? सुरुवातीलाच झालं होतं. ओके सर, प्रोटीन आणि स्टेरॉइड्स बद्दल खूप नेगेटिव्हिटी आहे किंवा ते यूज करायचं, कन्झप्शन त्याचं कसं करायचं हे लोकांना समजत नाही. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं माहिती आहे का, स्टेरॉइड हा शब्दच वेगळा आहे आणि प्रोटीन हा शब्द वेगळा आहे. ज्या लोकांनी काही गोष्टींना बदनाम केलं आहे ना. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी प्रमाथी गिड्डे द प्रमाथी टॉक्स या पॉडकास्ट चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा जो पॉडकास्ट आहे तो फिटनेस फ्रीक्ससाठी स्पेशल आहे, कारण आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आहेत. मिस्टर वर्ल्ड महेंद्र चव्हाण सर आज आपल्यासोबत येथे उपस्थित आहेत. आयुष्यामध्ये त्यांच्या किती चढ उतार आलेले आहेत ते त्यांनी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॉडी बिल्डिंग करताना किती संघर्ष करावा लागला त्यांना, त्यांच्या लाईफमध्ये किती संघर्ष आला आहे आणि सगळ्यांवरती मात करून आज ते एवढ्या मोठ्या लेवलला गेलेले आहेत की संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये ते सुप्रसिद्ध झालेले आहेत. चला तर बघूयात त्यांच्या लाईफमधल्या काही गोष्टी, त्यांचे चढ उतार आणि ते किती मोटिवेट करत आहेत सगळ्यांना, ते आज आपण या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत. हाय महेंद्र सर. हॅलो. आय कांट बिलीव्ह मी मिस्टर वर्ल्ड सोबत बसलेली आहे. प्लेजर टू मीट यू. आणि एखाद्या स्पोर्ट्समॅन सोबत पॉडकास्ट करायला नेहमीच उत्सुकता असते माझी. आणि माणूस पैशांनी श्रीमंत असतो, पण शरीराने श्रीमंत जी व्यक्ती असते ना, ती आज माझ्यासोबत इथे बसलेली आहे. आणि मी खूप खुश आहे, कारण प्रत्येकच वेळेस नवीन व्यक्ती, प्रत्येक वेळेस एका नवीन विजननी मी एखादी गोष्ट करत असते. आणि मला असं वाटतं की आजच्या पिढीला शारीरिक दृष्टिकोनाने जास्त, म्हणजे त्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं असतो. आणि तुमची जी जर्नी आहे पूर्णपणे ती एवढी एक्साइटिंग आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण भेटलो की सर, आणि ज्यावेळेस मी खूप एक्सायटेड होते की वेन आय सॉ युअर इंस्टाग्राम वगैरे, म्हणजे मीच नाही तर माझी फॅमिलीसुद्धा म्हणजे खूप खूप असं ब्रॉड माइंडेड आहे की हा माणूस आज नाही आहे सोशल मीडियावरती फेमस वगैरे नाही, पण तुम्हाला ते आधीपासून बघत आलेत. आणि ज्यावेळेस मी सांगितलं फॅमिलीमध्ये माझ्या फादरला की डॅडी मी ह्यांच्यासोबत शूट करते, सो ही वॉज प्राऊड. कारण मी तेच म्हटलं, बिझनेसमॅन असो, ॲक्टर ॲक्ट्रेस है ना, त्यांची एक फेम वेगळी असते. बट वेन इट कम्स टू फिटनेस लाईन एव्हरी वन इज लाईक येस, हा माणूस काहीतरी वेगळं काहीतरी देऊन जाणार आहे या पॉडकास्टला. कसे आहात? मस्त, छान एकदम. कसे चालले लाईफ? ऑल गुड. नवीनच द महिंद्रा फिटनेस क्लब तुम्ही सुरुवात केली, त्याबद्दल खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सर, म्हणजे बॉडी बिल्डिंग हा खूप मोठा क्षेत्र आहे तसं बघायला गेलं तर. तुम्ही तुमचं नाव एवढं मोठं केलं की आज तुम्ही मिस्टर वर्ल्ड आहात. अँड माझ्याकडे तर लिस्टच आहे, म्हणजे मला लिहूनच ठेवावं लागलं अक्षरशः की पुणे श्री 2011, डिस्ट्रिक्ट लेवल पुणे चॅम्पियनशिप 2000+,
वेस्टर्न महाराष्ट्र 18+ चॅम्पियनशिप्स, स्टेट लेवल चॅम्पियनशिप्स 10 टाइम्स, महाराष्ट्राशी 2 वेळा गोल्ड मेडलिस्ट आहात तुम्ही, ओव्हरऑल रनरअप, महाराष्ट्राशी चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन, ऑल इंडिया फेडरेशन 2 टाइम्स. ही लिस्टच संपत नाही आहे. मिस्टर इंडिया गोल्ड मेडलिस्ट अँड मिस्टर एशिया, मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग गोल्ड मेडलिस्ट. हा बापरे, म्हणजे किती साऱ्या गोष्टी तुम्ही अचीव्ह केल्यात. म्हणजे हॅट्स ऑफ. तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली? जर्नी बॉडी बिल्डिंगची तशी वेगळी जर्नी आहे माझी, आणि लहानपणाची थोडी जर्नी माझी वेगळी आहे. एक शेतकरी कुटुंबातील आहे मी, आणि आईवडील थोडेसे वेगळ्या पेजमधून केलेत माझ्या लहानपणापासून. वडील दोन्ही पायाने अपंग आहेत, आई थोडीशी एका हाताने काम म्हणजे बऱ्यापैकी जे हात एक काम करत नाही, तरी पण त्यांनी घर चालवलं, शेती केली. त्याच्यातून ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस अशी कंडिशन नव्हती घरी की मला 2 टायमाचं ते मला जेवण देते, अशी कंडिशन होती. तर माझ्या आईने मला माझ्या लहानपणीच माझ्या मामाकडे सोपवलं मला, आणि माझ्या मामाने मला लहानाचं मोठं केलं ते. आणि 1989 पासून माझी जी जर्नी आहे ती माझ्या मामाकडेच सगळी माझ्या मामाकडेच मी होतो लहानपणी. तर खूप डिफिकल्ट जर्नी गेली माझी. शेतकरी कुटुंब असल्यामुळं लहानपणी शेती कामं, तर शाळा शिकलो ठीक आहे, पण मग शेती कामं करा, गाई गुरं घेऊन जा रानात, मग म्हणजे असे हे सगळं स्ट्रगल लहानपणापासून आहे माझ्या. त्यामुळं बॉडी बिल्डिंगचं स्ट्रगल तर आहेच, पण माझं लहानपणापासून जी मुलं मोठी झाल्यानंतर मॅच्युअर झाल्यानंतर कामं करतात ना, ती मी लहानपणी केलेली आहेत. सर, जसं की तुम्ही म्हणालात की खूप खडतर प्रवास होता. शिक्षण कितीपर्यंत झालेलं? माझं शिक्षण मी 8वी नापास आहे. 8वी नापास व्यक्ती मिस्टर वर्ल्ड आहे, आणि आज माझं भाग्य आहे की मी आज ह्या व्यक्तीसोबत आहे. थँक्यू सो मच. आणि म्हणजे नाही, मला नेहमीच ह्या गोष्टीचं प्राऊड फील होतं. कधी कधी लोक म्हणतात खूप शिका, डॉक्टर बना, इंजिनियर बना, दिस अँड दॅट, ओके, पण मला असे खूप एक्झाम्पल्स आहेत, मी आता इथे नावं घेत नाही, पण असे भरपूर लोक आहेत ज्यांनी शिक्षण प्राप्त केलेलं नाही आहे, पण आज ते त्यांच्या फील्डमध्ये सक्सेस आहेत अँड ॲट द टॉप लेवल. कधी असं वाटलं होतं लहानपणी की माझी बॉडी बनेल मी, असं कधी काही? नाही, असं कधीच झालं नाही. कारण की आहे ना, 1995 पासून मी मल्लखांब आणि कबड्डी खेळतोय. तर शाळेत मी माझ्या मामाकडे असल्यामुळे मी शाळेत आहे ना, सकाळी शाळेत जायच्या आधी रोज सकाळी 5ला उठून मी आमच्या शिरगाव मुंडेगाव होतं, शिरगावपासून 2 किलोमीटर लांब. तर रोज मी म्हणतात ना 5 लिटरच्या किटल्या घेऊन मी रोज चालत जायचो सकाळी 5 वाजता, ते पण विदाऊट चप्पल. आणि मला वाटतं माझं वय त्यावेळेस जास्त नव्हतं, 9-10 वर्षाचा असेल मी. ओके. 9-10 वर्षाचा मुलगा रोज हायवेनी जातो चालत विदाऊट चप्पल, रोज आता 5-5 लिटरच्या 2 किटल्या घेऊन दूध डेअरीत जायचं, तिथून दूध टाकून परत रिटर्न यायचं चालत. 7:20ची शाळा असायची माझी सकाळी. अरे बापरे. 7:20 शाळा असायचं, तरी पण मी कधी लेट झालो ना शाळेत, कधीच नाही. कारण की आहे ना, मला टाईम परफेक्ट असायचा, कारण की मी शाळेत मॉनिटर होतो. ओके. 1992 पासून. हां, तर त्यामुळे मला लवकर जायला लागायचं. तर दूध घालून आल्यानंतर आहे ना, मला खायला घरी भेटलं ठीक आहे, चहा भेटला नाही तर मी तसंच शाळेत जायचो. पण त्यातनं एक शिकायला मिळालं की नाही का, त्यावेळेस काही टार्गेट नव्हतं असं की मला काय बॉडी बिल्डर बनायचं आहे, मला बॉडी बनवायची आहे. पण आहे ना, शाळेत आमचे एक पीटीचे सर होते, मुलांनी सर म्हणून, ते ना रोज आमची कवायत घ्यायचे, रोज कवायत. ओके. आणि त्या कवायतमध्ये पण मी हुशार होतो. परत कबड्डीमध्ये, मलकाममुळं काय झालं ना, मी 1995 पासून मी व्यायाम करायला लागलो. म्हणजे स्पोर्ट्सचा टच होताच लहानपणी पहिल्यापासून. तो व्यायाम म्हणजे काय ना, आम्ही मलकाम घेणं लंगोट बांधून प्रॅक्टिस करायचो. तर त्याच्या आधी वॉर्मअप घ्यायचे ते, आणि ते वॉर्मअप घेत असताना ना डिप्स, जोर, पुलअप्स, डबल बार, हे व्यायाम तेव्हापासून. आत्ताची मुलं हँगिंग क्रंचेस मारतात ना, लेग क्रंचेस वगैरे, आम्ही त्यावेळेस करायचो उलटे लटकून. म्हणजे पाय वरती लॉक करून आम्ही क्रंचेस करायचो बारला. तर ते म्हणतात ना की ते
करत 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 थोडंसं त्यावेळेसपासून कुठेतरी टच आलाय टच होता. तुम्हाला त्या आणि पण गोष्टीचा. फक्त एक प्रॉब्लेम काय व्हायचा ना, त्यावेळेस काय भेटलं ठीक खायला, नाही तर उपाशीच. आणि त्याच्यावरच मग तुमचं हो. थोडंसं नेक्स्ट लाईफ चेंज होत गेली. चेंज होत गेली. सर, तुमचं लाईफमध्ये एवढी मोठी अचीवमेंट आहे सर, ह्याला ही गोष्ट एका दिवसात होत नाही. बरोबर आहे. प्रत्येकाला माहिती की स्ट्रगल आहे आणि भरपूर गोष्टीचा त्याग करावा लागतो. बरोबर आहे. तुमच्या लाईफमध्ये म्हणजे सगळ्यात मोठा त्याग तुम्ही काय केलाय? मी त्याग म्हणण्यापेक्षा आहे ना, मी प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्यपणा ठेवला. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाचं आहे. कारण की आहे ना, मला माझं फ्युचर माहीत नव्हतं. आजकाल बघा ना, प्रत्येक मुलाला फ्युचर माहीत असतं. राईट. मला शिक्षण करायचं आहे, मला हे बनायचं आहे, मला एवढे पैसे कमवायचे आहेत, हां. मला ह्या वर्षात सेट व्हायचं आहे, मग मला म्हणजे नाही का, हे सगळं हे आत्ताचं इनबिल्ट आहे. इनबिल्ट आहे. पण त्यावेळेस ना हे नव्हतं माझ्याकडं. कारण की आहे ना, का नव्हतं माहिती आहे? कारण की आहे ना, सगळं कुटुंब मामाचं माझं एवढं मोठं होतं ना, की तो मामा एकटाच नोकरी करायचा, त्याच्यावर सगळं चालायचं. परत ते दुधाचे पैसे वगैरे यायचे, त्याच्यावर घर चालायचं. परत आजीची शेती भरपूर होती, भात शेती, परत भुईमूग करणं, म्हणजे भरपूर शेती काम असायचं. पण त्याच्यामध्ये आहे ना, मला एक त्याग करावा लागला. तो म्हणजे असा ना, ज्यावेळेस आहे ना, माझ्या आई म्हणतात ना, आपण ज्यावेळेस आपण आपल्या आईचं प्रेम लहानापासून असतं मुलांना, ते मला भेटलं ना. आणि ते मला आईचं म्हणतात ना सुख, मला त्या सुखासाठी त्याग करावा लागला. कारण की लहानपणापासून मी वेगळा होतो आईपासून. त्यामुळं ज्यावेळेस माझी आई मला भेटायला यायची कधी ना, त्यावेळेस ती जी डोक्यावर हात फिरवतो वेगळा असतो नाही का, तो त्याच्यासाठी त्याग करावा लागला मला काही वर्ष. सर, तुमचं लाईफमध्ये मेंटॉर कोण आहे? मेंटॉर तर मी स्वतःला पण मेंटॉर म्हणून बघतो. आणि ज्यावेळेस 2006 मला एका माझ्या मित्रांनी आर्नोल्डचं बुक दिलं होतं मला, की हे असे व्यायाम बघून कर. त्यावेळेस काही इंग्लिशचा काय माझा लांब संबंधच नव्हता, मला येत पण नव्हतं एवढं. पण ते मी तसं बघून करावं, त्यामुळं ते मेंटॉर आहेत. आणि मी स्वतःला ज्यावेळी आरशात बघतो ना, स्वतःला मी आरशात बघतो. सेल्फ लव्ह. की स्वतःला आपण बघितलं नाही तर मग काय फायदा नाही. लोकांना तुम्ही किती भारी दिसा, किती काय करा, राईट, तुम्ही आतमध्ये कपडे घालणार फाटके आणि वरती चांगले घालणार का, तो लोकांना चांगले दिसावं म्हणून. त्यापेक्षा तुम्ही स्वतः आरशात बघा स्वतःला, की आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं, ॲटोमॅटिक सगळं होतं. सर, हा पॉडकास्ट पूर्णपणे बॉडी बिल्डिंगशी रिलेटेड आहे. तर तुम्ही काय सजेशन द्याल की एखाद्या व्यक्तीला जर बॉडी बिल्डिंग स्टार्ट करायची तर ते कसे बॉडी बिल्डिंग स्टार्ट करू शकतात? काय बिकॉज एक गोष्ट आहे की प्रत्येकाला वाटतं की 8च दिवसात जिमला जाऊन एकदम बॉडी बनायला पाहिजे. बट हे जे तुम्ही जे बिल्डअप केलंय स्वतःला, ते एका दिवसात, मी परत म्हणते की एका दिवसाची गोष्टच नाहीये ही. तर ह्याला खूप वेळ लागलाय किंवा वर्षांचा कालावधी गेलेला आहे. तर तुम्हाला त्यांना काय सांगायचं आहे तुम्हाला? काय माहिती का, बॉडी बिल्डिंग हा गेम आहे ना, पैसे म्हणजे ज्याच्याकडे पैसे असतात तो बॉडी बिल्डिंग कधी करत नाही. बघा ना, ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांना ढिगभर त्यांच्या बॉडी फॅट असतं. बॉडी बिल्डिंग गेम हा असे लोक मुलं सुरू करतात की जे लहानपणापासून व्यायाम करतात, लहानपणापासून त्यांच्या जेनेटिकमध्ये म्हणजे म्हणतात ना, आपल्या रक्तात ते. माझ्या काय रक्तात कोणी नव्हतं असं, पण मी लहानपणापासून व्यायाम करतो, शाळेपासून करतो. तर आहे ना, मी म्हणत नाही की प्रत्येकाने बॉडी बिल्डिंग करा, पण खरंच जो रोज व्यक्ती व्यायाम करतोय, व्यायाम हा ज्युनियर वयापासून सुरू करा. आजकाल लोक म्हणतात ना की नाही, मुलगा माझा 10वीला आहे, अरे मग कसं काय करू. मी माझ्या मुलांना पण सांगतो, तुम्ही रोज व्यायाम करा. आत्ता पण पहिले 5% कमी आणा, पण आत्तापासून सवय लावा. राईट, सवय लावा. पुढच्या ते 5 वर्षात त्यांची बॉडी बऱ्यापैकी झाली नॅचरल, तर ते पुढं प्लॅनिंग करू शकतात ना. राईट, म्हणजे एका दिवसात एका वर्षात एक वर्ष काही नाही होत. तुम्हाला याच्यासाठी आहे ना 10-15 वर्ष म्हणजे कालावधी द्यावा लागतो. तेव्हा तुम्ही कुठे एक तुमचं स्ट्रक्चर किंवा एक बॉडी बिल्ड होते. आता मी 2002 पासून मी ट्राय करतोय. मला वाटतं 22 वर्ष आली. मी अजून पण आहेच, प्रयत्न करतोयच ना. 22 वर्षात लोकांचं लग्न होतं, लोक सेट होतात. आम्ही अजून बॉडी बिल्डिंगच करतोय, व्यायामच करतोय अजून. तर माझं सांगणं एकच आहे सगळ्यांना की खर्चिक गेम आहे थोडासा,
रेग्युलरचा एक फिटनेस म्हणून सुरू करा आणि जमलं तर चांगली तुमचं स्ट्रक्चर चांगली बॉडी बनत गेली ना तर तुम्ही ते प्रोफेशनल म्हणून करत जावा. नाहीतर 6 महिने 1 वर्ष करतात नंतर मग सोडून देतात. सर डाएट काय फॉलो करता तुम्ही स्वतः? डाएट एक 2 प्रकारचा माझा डाएट असतो, 2 ते 3 प्रकारचा. ज्यावेळेस कॉम्पिटिशन असते, जेव्हा मी प्रिपरेशन करतो त्यावेळेस डाएट खूप माझा वेगळा असतो. तर तो इथे मी सांगितलं लोकांना खरं विश्वास नाही बसणार, कारण त्याच्यात चिकन अंड्याचं आणि मांसाहारी डाएट आहे पूर्ण. त्यामुळे तो सध्या मी आता तो जास्त करत नाही आहे, कारण की आता मी गेले 2.5-3 वर्ष मी कॉम्पिटिशन नाही खेळलो आहे, पण कमबॅक करायचं चाललं आहे, प्लॅनिंग आहे. तर तो डाएट रेग्युलर ठेवून जमत नाही, कारण की आहे ना शेवटी आपलं ह्युमन म्हणतात ना बॉडी आपलं काय राईट. हां, तर ऑर्गनला पण आपल्या थोडे दिवस आराम देणं गरजेचं आहे. कारण की एवढे अंडी चिकन खाल्लं असतं किंवा एवढं नॉनव्हेजचा प्रकार झाला असतो, तो आपल्या म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये अपोज आहे, ते म्हणजे आपल्या अपोजिट आहेत सगळे आपल्या बॉडीच्या. राईट राईट राईट. समजा मी 50 अंडी खातोय दिवसाला, हे अपोज झालं ना, ते एवढं प्रोटीन, परत व्यायाम पण करायचा, डायजेस्ट पण करायचं आहे, मग तुम्ही 7 ते 8 लिटर पाणी पिताय, म्हणजे आपल्या किडनीच्या हे सगळं अपोजिट आणि डबल काम लावतोय आपण आपल्या ऑर्गनला आणि सगळ्याला. त्यामुळं प्रत्येक वेळेस माझा डाएट वेगळा असतो आणि थोडं मी आता थोडंसं कमी केलं सगळं. हां, मी ज्यावेळी प्रिपरेशन करेल त्यावेळेस थोडं बऱ्यापैकी चालू करेन परत. आणि मग तुमचं स्केड्यूल काय असतं, की तुम्ही असं काही आहे का की रेग्युलरली एवढ्या तास तुमचा वर्कआउट असतो किंवा व्हॉट इज युअर स्केड्यूल? नाही, वर्कआउट असतो माझा बऱ्यापैकी, मी सकाळचा वर्कआउट करतो. आता सध्या कॉम्पिटिशन असल्यामुळे थोडंसं ते म्हणतात ना टायमिंग थोडं चुकलंय सगळं. पण ज्यावेळी मी प्रिपरेशन करतो, एखाद्या स्पर्धेची तयारी करतो ना, तर सकाळी 6ला उठून जिममध्ये असतो. 6ला पहिलं कार्डिओ वर्कआउट असतं, त्याच्यानंतर मग सगळी कामं, दिवसाचं शेड्यूल, आणि मग संध्याकाळी परत वर्कआउट, म्हणजे सकाळ संध्याकाळ त्यावेळेस वर्कआउट असतो. सर वर्कआउट म्हणजे थोडेसे ना न्यूज असायच्या मध्ये की वर्कआउट करताना कोणाला हार्ट अटॅक आलाय किंवा ऑन द स्पॉट जिममध्येच कोणीतरी एक्सपायर झालंय, ह्याचं रिझन काय आहे? आता काय होतं ना, मी माझ्या जिममध्ये आहे ना, मी मेंबरची ना हेल्थ हिस्ट्री घेतो पहिली. ओके. त्यांना डायबिटीस आहे, त्यांना शुगर आहे का, त्यांना बॅड कोलेस्ट्रॉल आहे का, किंवा त्यांना कोणती इंजुरी आहे का, हे पहिलं मी स्वतः बघतो. कारण की आपण ही काळजी घेतली नाही तर पुढे प्रॉब्लेम 100% होणार. मग आपल्याला माहीतच नसेल हे. राईट. मला माहिती आहे, समजा आता मला माहिती आहे माझे ऑर्गन्स काय किती, म्हणजे म्हणतात ना प्रत्येकाला प्रॉब्लेम असतो, कुठं प्रॉब्लेम आहे काय आपल्याला माहीत पाहिजे. मग त्या पद्धतीने आपण व्यायाम केला पाहिजे, त्या पद्धतीने आपण वजन उचलले पाहिजे, त्या पद्धतीने आपण कार्डिओ केलं पाहिजे. हो. आणि मेन म्हणजे जिममध्ये सुद्धा कसं होतं सर, की काही लोक असतात जे पर्सनल ट्रेनर्स लावतात, काय नाही लावत, काहींना माहिती असतं की मी एवढं वेट लिफ्ट करू शकतो किंवा XYZ जे काही असेल. मग सो तुम्हाला म्हणजे काय वाटतं की पर्सनल ट्रेनर्स किंवा आपण कन्सल्टिंग थ्रूच जिम करावी की व्हॉट इज द सिनॅरिओ? बरोबर आहे, ते म्हणतात ना ते अंडर गायडन्स करणं खूप गरजेचं आहे. मग मे बी ह्या ज्या गोष्टी ज्यावेळेस जिममध्ये लोक जातात आणि ज्यावेळेस ते प्रॉपर गायडन्स थ्रू काही गोष्टी करत नाहीत किंवा कन्सल्टिंग करत नाहीत, त्यावेळेस ह्या गोष्टींचं प्रमाण वाढतं असेल. होऊ शकतं, हे होतं, त्याच्यामुळे होतं. आणि काय ना, आपल्या जिममध्ये आपले ट्रेनर सर्टिफाईड पाहिजे, त्यांना थोडासा अनुभव पाहिजे की आपण व्यायाम करतोय, मग आपण लोकांचा व्यायाम कसा घेतला पाहिजे. आपण तसं फिटनेससाठी स्वतःसाठी करतो ना, बरोबर आहे, तसं तुम्ही त्यांचा पण तसंच व्यायाम घ्या, त्यांची तशी काळजी घ्या. आपण कशी आपली काळजी घेतो, राईट. हां, मला खाल्लं पाहिजे, एवढं व्यायाम केला पाहिजे, मग मला असं, समोरच्या व्यक्ती पण आपण मेंबरची काळजी घेतली पाहिजे. राईट. सर ज्यावेळेस तुम्ही एवढ्या सगळ्या कॉम्पिटिशन्स करताय, म्हणजे लाईक मी तर आता जस्ट तुमचं ज्यावेळेस वेबसाईट वगैरे चेक केलं तर n नंबर्स ऑफ मेडल्स आहेत, n नंबर्स ऑफ ट्रॉफीज आहेत. हे लोकांना काय दिसतं, अचीवमेंट्स दिसतात,
पण ह्याच्या ड्रॉबॅकला खूप गोष्टी घडतात, नेगेटिव्ह गोष्टी घडत असतात. लोकांना फक्त मेडल दिसतो ना. तुम्हाला कधी इंजुरी आली आहे किंवा असा प्रसंग आलाय की आता इथून पुढे मी बॉडी बिल्डिंग करू शकतो की नाही, असं झालंय कधी? सुरुवातीलाच झालं होतं हे. ओके. 2006ला ना मला स्लिप डिस्कची इंजुरी, म्हणजे नाही का L3-4-5 मध्ये आपला म्हणतो ना मंकी बोन, ओके. L3-4-5 मध्ये मला स्लिप डिस्क झालं. ओके. आणि तेव्हा मी एका जिममध्ये सुरुवातीला माझा पहिला जॉब होता तळवळकर जिमला माझा ॲज अ ट्रेनर म्हणून. त्यावेळेस मी ती सायकलवर जायचो, ॲटलसची सायकल होती माझ्याकडे. अशी कंडिशन होती की ना मला उभं राहता येत नव्हतं, आणि तरी पण मी ना 2 महिने ते अंगावर काढलं. आणि मला स्लिप डिस्क हा प्रकारच काय माहीत नव्हता, काय एक्झॅक्टली झालं आहे. मग ते कमरेपासून ते पायापर्यंत पूर्ण पेन असायचं. मग कुठं मूव स्प्रे मार, हे मार, ते मार. पण नंतर ते एवढी मोठी इंजुरी झाली की माझं बॉडीचं स्ट्रक्चर थोडंसं वाकडं झालं, कारण की बॉडीचं वेट एका साईडला गेलं, कारण की एक पाय माझा पूर्ण वीक झालेला. आणि तिथून मग मला तो जॉब सोडावा लागला. ओके. कारण की मला डॉक्टरनी बेड रेस्टच सांगितलं मला. हो. आणि हे कुठल्या वर्षी झालंय? हे 2006ला. 2006 म्हणजे वेन यू जस्ट स्टार्टेड. हां. ओके. 2006ची वेळ होती. आणि माझा एक तिथं ना माझा मित्र होता विक्रम म्हणून, त्यांनी मला, माझ्यावर पैसे नव्हते, डॉक्टर मला MRI करायला सांगितलं होतं की MRI करा. माझ्याकडे एक मित्र यायचा इथं व्यायामाला, त्यांनी मला 3,500 रुपये त्यावेळेस दिले. आणि म्हटलं अरे महेंद्र तू कर MRI, नाही का. तर तो MRI केल्यानंतर समजलं की मला खूप नेक्स्ट लेवल इंजुरी होती. ओके. जेनाच मंगेशकरला एक डॉक्टर होते, डॉक्टर आडकर, त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल, नाही तर पर्याय नाही आहे. तुम्ही खेळू नाही शकत परत. नाही, खेळणं तर ते लांबच राहिलं, व्यायाम तर लांबच राहिला, पण तुम्ही उभं नाही राहू शकत, डेली ॲक्टिव्हिटीज सुद्धा नाही करू शकत. आणि नंतर मी चौकशी केली की जे स्लिप डिस्कचं ऑपरेशन होतं ना, ते आपल्या स्पाईनमधले ना चकती काढतात, ते एक थल असतो काढतात, आणि स्पाईन डायरेक्ट अटॅच होतो. त्यामुळे ते तुम्ही फॉरवर्ड मुवमेंट बेंडिंग करू शकत नाही, खूप काही प्रॉब्लेम होतात त्याने. पण मी तिथून गावाला गेलो आणि मी 2-3 महिने गावाला होतो बेड रेस्ट. मग तरी पण काही मला सुचेना. मला कोणी सजेस्ट पण नाही केले की यार तू पेन किलर घे, एखादी गोळी, पेन तरी कमी होईल. त्यावेळेस मी रोज एवढं पेन घेऊन सायकलवरती फिरायचो. त्या जिममधून 10ला सुटलो की 2-2:30 पर्यंत कुरिअरचं काम करायचो, स्वारगेट ते कात्रज. पण ह्याला ओव्हरकम कसं केलं मग? मी तिथून गावाला गेलो ना, मी गावावरून परत मी माझ्या घरची कंडिशन बघितली ना. घरी म्हणतात ना, घरात आपल्याला डबे असतात नाही का, चटणी, मिठाचे, साखरेचे, चहा पावडरचे असे. चुलीच्या मागे एक जागा असते, त्याला भानुशी म्हणतात कोकणात, भानुशी. त्यात ना मी असं डबे बघितले उडून, त्या डब्यात काहीच नव्हतं खायला. पण मग माझी आई कुठेतरी कामाला जायची शेजारी काकांकडे वगैरे, तेव्हा कुठं थोडंसं तांदूळ आणि भात करून घाल, असं होतं ते. म्हटलं आता थांबून काय पर्याय नाही आहे. आईला म्हटलं, आईने मग 150 रुपये कोणाकडे उसने घेतले आणि मला दिले, आणि मी आलो परत पुण्यात. तसाच आलो मी परत पुण्यात. फक्त एवढंच झालं होतं की मला आराम करून आहे ना, जे मी उभं राहू शकतो थोडंसं उभं एक 10-15 मिनिट उभं राहायचो, परत बसायचो, असं होतं. मग मी तसंच परत पुण्यात आलो. मी परत जॉबला जॉईन केलं जिममध्ये. तर एक डॉक्टर अभिजित म्हणून होता, तर तो म्हटलं सर तुम्ही 2.5-3 महिने दिसलाच नाही मला. तर म्हटलं मला असं असं तो स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम झाला आहे. म्हटलं का हो? मग मी माझ्याकडे रिपोर्ट होते, तर दाखवले. त्याने मला एक गोळी लिहून दिली. सर म्हटलं फक्त आठवड्यात 3 तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत, सोमवार, बुधवार, शुक्रवार, कारण की हेवी पेन किलर होती ती. तो त्यांनी काय सांगितलं नाही कुठली गोळी, नाव फक्त माहिती होतं मला. गोळीची गोळी घेतली, आणि त्यावेळेस ती गोळी 9 रुपयाला होती. आईला 9 रुपये म्हणजे माझ्याकडे, म्हणजे सायकलवर हवा भरायला पैसे नसायचे. तर ते मॅनेज केले पैसे मी. ज्या दिवशी त्यांनी सांगितली त्याच दिवशी गोळी घेतली रात्री मी ती, आणि सकाळी मी 70-80% बरा झालो होतो. म्हणजे त्यावेळेस
ती म्हणजे म्हणजे आता ती- खूप मोठी गोष्ट झाली हां, ती तुमच्यासाठी. ते टर्निंग पॉइंट टर्निंग पॉईंट होतो ना तो. त्यांनी जर ते मला हे 2-3 महिन्यापूर्वी आधी कोणी सांगितलं असतं मला तरी तर मी त्यावेळेस रिकवर झालो असतो आणि एवढं स्ट्रेस नसता आला मला. म्हणजे कुठेतरी आपल्याला पण परत तुमच्यावरती ती गोष्ट आहे की कन्सल्ट करणं किंवा कोणाचं तरी गायडन्स घेणं गायडन्स करणं लय गरजेचं खूप होतं. गरजेचं असतं. सर आता आहे ना सोशल मीडिया जो आहे ना ते खूप असं बूम झालंय. खूप हाईप आहे ते. हां, आता इन्स्टा, रील्स, यूट्यूब ह्या गोष्टी इतक्या फास्ट, म्हणजे माणूस उठला की फोन यूज करतोय, झोपताना पण फोन, एव्हरी टाइम तो स्क्रोलिंग करतोय. आणि थोडंफार असं पण दिसतं की काही लोक फक्त फेम पाहिजे म्हणून यूट्यूब, इन्स्टा, बरोबर हे आहे, बॉडी बरोबर. बिल्डिंगचा जे शो ऑफ आहे ना तो फक्त स्वतःला लाईक आणि फॉलोअर्स गेन करण्यासाठी आहे. बरोबर आणि आहे. आय थिंक तुमच्या वेळेस एवढं इन्स्टा, युट्यूब काय नव्हतंच. नव्हतं, काय नव्हतं. इंस्टाग्राम मी तर नाही समजा, पण 2002ला मी पहिला शो खेळलो ना तेव्हा युट्यूब मला असणार त्यावेळेस, पण ते कमी होतं रिअल. खूप कमी. जेव्हा आपण कुठेतरी कम्प्युटरला जायचो ना सायबर कॅफेला तिथे दिसायचं ते. राईट राईट. आता काय झालंय माहितीये का की ह्या गोष्टीचं हे असावं, छंद असावा या गोष्टी किंवा त्याचं सवय पाहिजे. पण आता काय झालं ना की लोकांनी मला लाईक केले पाहिजे जास्त, मग मी सुंदर चांगला कसं दिसेल, माझी बॉडी, म्हणजे तुम्ही ना लोकांना दुसऱ्यांसाठी करताय, राईट. स्वतःसाठी काय. पण तो सर ते फॅड झालं ऍक्च्युली. म्हणजे रोजच बॉडी पंप करणे, परत कशी तरी खूप कमी दिवसात बॉडी बनवणे, हेच डोक्यात आहे सगळ्यांचं. आता मी तुला काय सांगितलं, मी 1955 पासून व्यायाम करतोय, आज पण मी करतोय ना. राईट. म्हणजे किती वर्ष आले, 29 वर्ष, सॉरी 30 वर्ष आले व्यायाम करतोय मी. म्हणजे हे पण मी कोणाला दाखवासाठी ना. राईट, आता ठीक आहे, स्वतःसाठी. आता आपण स्वतः सध्या करतो, लोकांना दाखवा मी फिट आहे, मला प्रोग्राम येतात वगैरे सगळं करतो, ठीक आहे. पण त्यावेळेस डोक्यात माहित नव्हतं आपल्याला ना हे. एक आपण म्हणतात ना करताय सगळं आपलं ग्रुप करतो म्हणून चला करा. राईट. सर म्हणजे जिंकल्यावर आहे ना प्रत्येक माणूस खुश असतो, पण कधी कधी असं होतं की आपल्याला माहिती असतं की आता मी हारणार आहे, किंवा ते एक समजून येतं, ती इंट्युशन्स येतात की बाबा आता कुठेतरी ना गाडी रुळावर नाहीये. तुमचा तो फेज कसा होता की एखादी कॉम्पिटिशन हारल्यावरती मनामध्ये काय फिलिंग होती? मी ना भरपूर कॉम्पिटिशन हारलो पण आहे. हां, भरपूर कॉम्पिटिशन हारलोय आणि थोडंसं वाटतं प्रत्येकाला आपण, कारण मी 2002ला सुरुवात केली खेळायला पहिली कॉम्पिटिशन. मी 2002 ते 2007 पर्यंत एकही स्पर्धा सोडली नाही मी. मी 2007ला मला पहिल्यांदा प्लेस मिळाला कॉम्पिटिशनमध्ये. ओके. तोपर्यंत मी खेळतच होतो. हा थोडं वाटायचं की, कारण की त्यावेळेस मी सायकलवर जायचो कॉम्पिटिशनला. अरे यार एवढं लांब जातोय मी सायकलवरती, आपल्याला प्लेस भेटेल का. मग त्यावेळेस आम्ही ते गंध आणि तेल मिळून बॉडीला लावायचो ना का, त्याचा खर्च असायचा. मग परत ते म्हणजे असं खूप तेव्हापासून खर्च आहे. मग एवढं लांब गेलो, सायकल पंक्चर झालं, मग पैसे कुठून आणायचे, म्हणजे हा प्रश्न होता. पण ते म्हणतात ना की मध्ये आवड होती मग ती. पण हारल्यावर वाईट वाटायचं का? वाईट वाटायचं, खूप वाईट वाटायचं रे. हां. आता मला माझे रूमचे मित्र म्हणायचे, अरे कशाला बाबा खेळतोय तू, कशाला जातं ते सोडून कामावर लक्ष दे, संध्याकाळचं ओव्हर टाईम कर, तुला 50 रुपये जास्त भेटतील. पण मी करत 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 2007ला पहिल्यांदा जिंकलो. तिथून 2010ला मला पहिली डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप मिळाली. मग तिथून जो मी चांगला पिकअप पकडला, मग न्यूजपेपरमध्ये सगळ्या न्यूजपेपरमध्ये मी झळकलो. फोटो माझे पोझिंगमध्ये वगैरे नाही का, की महेंद्र चव्हाण मावळ फेस्टिवल विनर झाला, असं तसं भरपूर काय होतं. मग तिथून ते ना लाईनअप बसत गेलं. तिथून जिंकायची सुरुवात झाली. मग तिथून जिंकायची सुरुवात झाली होती. मग स्टेट लेवलला गेलो ना, मग मी कधीतरी हारायचो, मी. परत थोडं नर्वस व्हायचं, पोरं बोलायचं, अरे काय आहे इथं जिंकतोय तिकडे स्टेटला जाऊन हारतो तू. पण असं कधी वाटलं का की आता मी हारलोय, आता मी परत नाही जाणार? नाही वाटतं असं. हा तो अख्खा दिवस आणि अख्खा रात्र आहे ना आपली विचार करण्यात जाते, अरे काय करत आता, पूर्ण मूड ऑफ. हा मग पण नाही, पण दुसऱ्या दिवशी परत व्यायाम सुरू. हे इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्या दिवशी परत व्यायाम सुरू, परत नवी सुरुवात. मी असं भरपूर वेळा
मी 2010 ते 2012 कंटिन्यू चॅम्पियनशिप मारल्या. हां. 2012 जूनमध्ये एक कॉम्पिटिशन मी हारलो. हम्म. ती कॉम्पिटिशन हारलो ना, तर मला खूप वाईट वाटलं, कारण की 2 वर्ष सातत्याने माझं पेपरला फोटो येत आहेत. राईट. आणि जूनमध्ये ती स्पर्धा होती दत्तवाडी सिंहगड रोडला. ती स्पर्धा हारलो मी, कारण की जो बॉडी बिल्डर जिंकला होता ना, त्याला त्याच वर्षी 2012च्या महापौर श्रीला मी हडपसरमध्ये हरवलं होता. त्याच व्यक्तीसमोर तुम्ही. हां, मी त्याच व्यक्तीकडनं मी हारलो परत. ते त्याला कारण वेगळी होती, पण खूप वाईट वाटलं परत यार. मग मी थोडंसं ना त्यावेळेस मी थोडासा एक 8-10 दिवस थोडं शांत बसलो, पण परत व्यायाम सुरू केला. सर मी तुमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये पण हे ऐकलं होतं आणि जो स्टॉक्सवरती पण ऐकलं होतं की तुम्ही चिप्स खाऊन चॅम्पियनशिपला गेला होता. ते एक विषय काय येतो की 2002ची गोष्ट, पहिली कॉम्पिटिशन होती माझी. मी राहायला होतो कोंडवा NIBM रोडला, साईडवरती राहत होतो, बेकारी काम करायचो मी. आणि कॉम्पिटिशन होती शिवाजीनगरला, कामगार श्री होती. तर त्यावेळेस मला रस्ते माहीत नव्हते. मी तिथून डायरेक्ट शिवाजीनगरला गेलो होतो. आणि एक थोडेफार पैसे, एवढे पण पैसे नव्हते माझ्याकडे, पैसे कमी होते, बसला वगैरे तिकीट करायचं, परत खायचं पण आहे. तर माझे एक कोच होते, ते म्हटलं तर काय नाही भेटलं तुला, तू केळी किंवा वेपर्स घेऊन जा आणि भूक लागली का. तर त्यावेळेस 2 रुपयाचं पाकिट मिळायचं वेपर्सचं. 2 रुपयाचं पॅकेट घेतलं मी. ते बसमध्ये जाताना खाल्लं नाही मी. ते तिथं स्पर्धा सुरू व्हायचे थोडं खाल्लं ते. म्हणजे एवढा स्ट्रगल आहे. पहिली स्पर्धा मी ज्यावेळेस हारलो ना, त्यावेळेस खूप मला वाईट वाटलं, माहिती आहे का यार. म्हणजे मला माहीत नव्हतं की बॉडी बिल्डिंग कशी असते, स्टेजवर आपण कसं दिसतो, किंवा लोक बॅड कमेंट काय देतात आपल्याला, तेव्हा समजलं मला ते. म्हणजे जिममध्ये व्यायाम करून पोजिंग करणं वेगळी गोष्ट आहे, आणि ज्यावेळी तुम्ही स्टेजवर जाऊन तुम्हाला 100 लोक बघतात ना, म्हणजे त्यावेळेस तुम्हाला अशी बॉडी करायची असते की तुम्ही त्यांना आवडलं पाहिजेत. राईट. समोरच्याला प्रेझेंटेबल दिसली पाहिजे. स्टेज म्हणजे त्याला स्टेज बॉडी म्हणतात. ओके. मग तिथून ती सुरुवात झाली. मग ती वेपर्सची स्टोरी आहे ती. कारण ते खूप टचिंग आहे की एक बॉडी बिल्डर म्हणजे सगळ्यांचा काय दृष्टिकोन असतो की पैसे खर्च असतात किंवा, पण हे जे तुमचं स्ट्रगल आहे ते नेक्स्ट लेवल. बॉडी बिल्डिंग आहे ना, खर्चिक गेम आहे खूप, आणि आहे ना डोकं लावून केलं तर खूप चांगला गेम आहे. करिअर पण होतं चांगलं, खूप काही मेडल्स मिळाले, युनिव्हर्सिटीपासून केलं ना तर फ्युचर पण चांगलं आहे, गव्हर्नमेंट जॉब मिळतात, सगळं चांगलं आहे. पण ते तुम्हाला ना लाईनअप तुमच्या ज्युनियर वयापासून झालं पाहिजे, तर तुम्ही त्या 25-30च्या मध्ये तुम्हाला ते काहीतरी तुमचं करिअर घडू शकतं. आता आपण सुरुवात करणार 25 नंतर, मग सक्सेस होईपर्यंत तुम्ही मात्र होणार काय, मग काय ते नाही आहे. सर जसे मुलं या क्षेत्रात आहेत तशा मुली पण खूप पटीनी या क्षेत्रामध्ये एंट्री करत आहेत. आणि तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे कारण शरीर हे प्रत्येकाला दिलेलं आहे देवानी, आणि त्याला बिल्ड करणं आपल्या हातात आहे. बरोबर आहे. तर ज्यावेळेस मुली येतात जिममध्ये, किंवा तुम्ही त्यांना कसं मोटिवेट करताय, किंवा ते तुम्हाला कुठल्या म्हणजे कसं बघतात? नाही, मी तर मोटिवेट करतोच. काय गायडन्स आला तर नक्कीच हेल्प करतो मी. पण प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं, मुलींचा गेम वेगळा आहे, मुलांचा गेम वेगळा आहे. कोण बॉडी बिल्डिंग करत आहे, कोण पॉवर लिफ्टिंग करत आहे, कोण वेट लिफ्टिंग करत आहे, कोण कुस्ती घेत आहे. हा प्रत्येकाचा वेगवेगळा गेम आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्राप्रमाणे प्रत्येकाला मार्गदर्शन करत राहायचं, बाकी काही नाही. सर एक मिथ म्हणू शकतो किंवा एक नेगेटिव्हिटी बसली आहे मुलींच्या मनामध्ये, बॉईजच्या पण असेल, आय डोंट नो. पण जसं एखाद्या मुलीनी जिम स्टार्ट केली आणि ती जिम सोडते थोड्या दिवसात किंवा थोड्या महिन्यांमध्ये, परत वेट गेन व्हायला स्टार्ट होतं, मग हे खरं आहे खोटं आहे? नाही, कसं आहे माहिती आहे का, आता प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. कोणाचा फायनान्शियली प्रॉब्लेम असतो, कोण स्ट्रेसमध्ये असतं, कोणाचा काय फॅमिली प्रॉब्लेम असतो, त्या कारणाने सोडतात. काही लोकांचा प्रॉब्लेम असतो की मला कामावरून जमत नाही, मग आमची सुट्टी आहे, मग आमची मुलं आहेत, आमचे हे आहेत ते आहेत, मग त्याच्यातून हे सगळे म्हणतात ना रिव्हर्स, परत वेट गेन व्हायला स्टार्ट, परत वेट गेन स्टार्ट. मग म्हणतात ना आपण गोड खातो, काही पण खातो, पण शरीराला आपण ती सवय लागलेली असते की आता जिमला जातोय तर मग हे डाएट फॉलो करतो, जिम सुटली की मग काही खा. ते कशामुळे होतं माहितीये का, आपण ना विचारच करत नाही, अरे करू पुढच्या महिन्यात चालू,
तोपर्यंत तुम्ही आहे ना जे कमी केलं तिथपर्यंत परत पोचलेलं असतं, परत वाढलेलं रिटर्न असतं. रिव्हर्स हां. सायकल येते. त्यामुळे ते तुम्ही नाही केलं तर मॅम तर तुमच्या खाण्यावर कंट्रोल पाहिजे ना. राईट. आपण काय ढिगभर खातो इथपर्यंत येईपर्यंत, सर, ढेकऱ्याला पण चान्स नसतो. फास्ट फूड आता म्हणजे हम्म. खूपच लोक पिझ्झा बर्गर आणि हे नाही गोष्टी. तुम्ही सगळं खावा ना, काय आमचं बंधन नाही आहे किंवा मी कोणाला काही सांगत पण नाही मी खावा. हां. तुम्ही खावा पण व्यायाम पण करा, पण जेवढे पण फास्ट फूड आहे ना आपण हे डेली रुटीनमध्ये नाही ठेवले पाहिजेत. राईट. आत्ताच काय झालंय, हे डेली रुटीनमध्ये झालंय. रोजच खातात आहेत लोकं ही रोजच गोष्ट. रोजच बघा ना, आपण वडापाव पोहे पण खाल्ले पाहिजेत, हम्म. पण आपण तुम्हाला ते हे आपण डेली रुटीनमध्ये घेतलेलं आहे. राईट. तुम्ही भाजी भाकरी खावा ना डेली रुटीनमध्ये. सिम्पल फूड, सिम्पल. हा, म्हणजे आपलं जे घरचं आपण म्हणजे लहानपासून खात आलो ते खावा ना. तुम्ही मोठे होणारच नाहीत. पण आता काय झालंय ना सर, ह्या गोष्टींचं प्रमाण वाढतंय आणि आपल्याला माहित नाही ते फूड कसं प्रोसेस झालेलं आहे. आणि मी जेवढे पण स्पोर्ट्स पर्सनला बघते, जिमवाले असो, रेसलिंगमध्ये असो, एनीवन, मी त्यांचं डाएट एवढं सिम्पल बघितलंय. म्हणजे चपाती, डाळ, राईस, आणि काही काही जर असे आहेत की ते वेट मोजून खातात, मोजूनच खाणार. मग नाही ते चांगलं आहे, ते चांगलं आहे. आता विषय काय माहिती आहे का, मी पण आयुर्वेदाला बऱ्यापैकी फॉलो करतो. ओके. काही गोष्टी खऱ्या आहेत की आपण संध्याकाळी 7-8 नंतर ना काही खाल्लंच नाही पाहिजे. ओके. ह्युमन बॉडीचं हे आहे माहिती आहे कसं, एक सायकल आहे आपली. संध्याकाळी एक टायमानंतर जसं जसं अंधार होतो ना तसं बॉडी आपली आहे ना स्लिपिंग मोडमध्ये ऑटोमॅटिकली जाते. स्लिपिंग मोडमध्ये जाते ऑटोमॅटिकली. तुम्ही किती काय केलं तरी बॉडी तुमची थकलेली असते संध्याकाळी. का तर ते सर्कल आहे ते. कारण की ज्यावेळी तुमची बॉडी रेस्टला असते ना त्यावेळेस तुम्ही जास्त कॅलरी किंवा आपण भरपूर खातो त्यावेळेस रात्रीचं. राईट. आणि ज्यावेळेस आपली बॉडी डायजेस्ट करत असते ना तेव्हा आपण झोपलेलो असतो. उलट त्यावेळेस नाही त्यावेळेस आहेत ना हे ऑर्गनचे प्रॉब्लेम सगळे त्यावेळेस होतात. राईट. आपण काही पण खाल्लेलं असतं, नॉनव्हेज खाल्लं असतं, नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आपण झोपतोय पण ते बॉडी डायजेस्टला वेळ भेटत नाही. डायजेशन मग बॅड कोलेस्ट्रॉल वाढणार, लिव्हर फॅटी लिव्हर होणार, किडनी फेल्युअर होणार, म्हणजे हे रिझन आहेत त्याला. चहा कॉफी किती हे करते बॉडीवरती. चहा कॉफी पिया तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, पण चहा डेली रुटीनमध्ये पिण्यापेक्षा आहे ना तुम्ही आठवड्यातून एकदा वगैरे पिया, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे एक आवड म्हणून पिया. तुम्ही घरी नेहमी तुम्ही कोरा चहा करून पिया. मी तर शुगर घेत नाही. मी घेतला तर गुळामधला, तांबड्या गुळामधला चहा घेतो, कॉफी घेतो, पण शक्यतो मी 99% कोरा चहा पितो. कोरा चहा हा मी नाही, त्यात बरंच काय, त्यात आलं बिलं टाकतो, दालचिनी टाकतो, थोडंसं असं कधी करतो मी त्याला चेंजेस. रोज वेगळं काहीतरी. इम्युनिटी बूस्ट करणं पण गरजेचं आहे. सर, कमिंग टू द एंड, प्रत्येकाच्या, मी जसं तुम्हाला म्हटलं की तुमचा मेंटर कोण आहे किंवा तुम्ही कोणाला फॉलो करतात, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आदर्श व्यक्ती असते. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा किती महत्त्वाचे आहेत किंवा तुम्ही त्यांना कसं आदर्श म्हणून बघता? कसं आहे ना, लहानपणापासून गावाकडं खेड्यापाड्यात वाढल्यामुळे आहे ना छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त पुस्तकांमध्ये होते. बरोबर आहे. आणि त्यावेळेस शिवजयंती साजरी व्हायची ना त्यावेळेस माहीत नव्हतं ना काय एवढं आपल्याला, पण ज्यावेळेस धडे यायला लागले ना पुस्तकांचे त्यानंतर समजलं की अरे यार, हे म्हटलं आपले वंशज आपण मावळ्यात म्हटलं महाराजांचे. जसं जसं आपण शहरात आलो अजून आपल्याला माहिती झाली. लहानपणापासून आदर्श होताच, पण जसं मोठं आल्यानंतर मला खूप आदर्श वाढला. आत्ता पण मी गडकिल्ले करतो. ज्यावेळी 1 तारखेला मी रायगडावरती गेलो तर वाटलं ना तिथं गेल्यानंतर की नाही एक अस्तित्व म्हणते ना महाराजांचं, तिथं इथे यांचे पाय लागून गेलेले आहेत. त्यामुळं खूप आदर्श आहे. आणि कधी कधी माझ्या डोळ्यात पाणी येतं, म्हणजे नाही का ज्यावेळेस मी एकटा बसला असतो ना त्यावेळेस त्यांचे काही गोष्टी आपण ऐकतो किंवा वाचतो नाही का, की त्यावेळेस कसं घडलं असं सगळे, कसं घडवलं असेल. त्यामुळं खूप मोठा आदर्श आहे आणि खूप मोटिवेट करतात मला तर. सर, तुम्ही जे बोललात ते खूप म्हणजे रिअलिस्टिक तर आहेच,
म्हणजे काही लोक भरपूर नाही का आदर्श असतात त्यांचे, ज्यांना आपण बघितलं नाही त्यांना सुद्धा आदर्श आदर्श आहेत. मानतात. हा, पण महाराज होते, सगळ्या गोष्टींचा प्रूफ आहे. आता काय झालं माहिती आहे का, लोक काय करतात, लोक आहेत ना दाखवायला महाराज करतात. राईट. गाडीवर फोटो लावणे, टू व्हीलरवरती स्टिकर लावणे, त्याच्यावर धूळ बसतं. कधी पुस्तक आहे तुम्ही ती. माझ्या घरी सगळ्यात जास्त महाराजांच्या प्रेम आहेत. स्टॅच्यू मला जे मला भेटलेत ना पुढे, मी एकही भिंतीवर फोटो लावलेला नाही आहे. का माहिती आहे का, की आपण लावलं ना, आपण देव मानतो आणि ते रोज त्याची पूजानी जतन करता आलं पाहिजे. बरोबर आहे. मग हा ते नाही जमत तर तुम्ही करू नका. करू नका. लोकांना दाखवण्यासाठी करू नका, हे तुमच्या मनात असणं गरजेचं आहे. लहानपणी किंवा ज्यावेळेस तुम्ही म्हणलात जसं तुमच्याकडं पैसे नव्हते, खूप कष्ट केले, त्यावेळेस लोक तुम्हाला कसे बघायचे, आणि आज तुम्ही द महेंद्र चव्हाण आहात. कारण मिस्टर वर्ल्ड, मी मगाशीच जसं म्हणलं की एवढे सारे चॅम्पियनशिप, ट्रॉफीज, कसं होतं ना, माणसाचा एक दृष्टिकोन बदलतो, पैसा आला, फ्रेम आला. नाही, काय झालं माहिती आहे का, ज्यावेळेस मी पुण्यात साईडवरती बिगारी काम करत होतो ना, त्यावेळेस तेव्हा वाटायचं अरे हा काय करणार नाही, त्यावेळेस लाईफस्टाईल खूप वेगळी होती माझी. राईट. म्हणजे खूप वाईट व्यसनं, खूप बॅड हॅबिट, कुठं पण पडलेलो असायचो मी, असे फाटलेले कपडे घालून काम करायचं वगैरे खूप. त्यामुळेच माझ्या गावाला ना आईवडिलांना कोणतरी पत्र लिहिलं आमच्या रूममधल्या एका मुलांनी, ओके, की तुमचं मुलगा खूप खराब झालेलं असं आहे. तर काही खूप टेन्शनमध्ये त्यावेळेस ते. ओके. त्यावेळेस पत्रात जमा नव्हता, फोन नव्हता, पत्र लिहायचे त्यावेळेस. ते पत्र 8-10 दिवसांनी जायचं गावाला. तर त्यावेळेस खूप अरे नाही काही करू शकत नाही आयुष्यात, काय नाही. पण मी हळूहळू जसं करत जिंकत गेलो ना, मी प्रत्येक वर्षी स्पर्धा जिंकत गेलो, प्रत्येक वर्षी मी स्वतःला अपग्रेड केलं. चांगल्या जिममध्ये जॉबला लागलो मी. मग कपडे कसे पाहिजेत, कसं लोकांशी बोलायचं, मग इंग्लिश कुठं बोलायचं नाही बोलायचं, म्हणजे आपल्याबद्दल कोणी वाईट बोललं तरी त्याला प्रत्युत्तर करायचं की नाही करायचं. सर, पण असं झालंय का की जे लोक आधी तुम्हाला नावं ठेवत होते आणि आज तेच लोक मोठ्यापणाने सांगतात तो महेंद्र चव्हाण आहे ना, तो माझा हे लागतो, मित्र आहे, नातेवाईक आहे. हो, झालं. कारण की ही म्हणतात ना एक रियालिटी आहे राईट. आणि ते आपण लपू शकत नाही. माझ्यासोबत भरपूर वेळा झालेला आहे, खूप वेळ होतं. उलट लोक आता बोलतात पण, अरे मला माहित होतं हा जिम करणारच आहे, किंवा हा मला माहित होतं मला माहिती होतं हा मोठा होणार आहे पुढे जाऊन. मोठं असं नाही, पण मी ना कोणाच्या बोलण्याकडे लक्ष नाही दिलं कधीच. कारण की मला माहित होतं जर मी काम नाही केलं तर माझं घर चालणार नाही. राईट. मी जर काम नाही केलं तर माझं घर चालणार नाही. माझ्या मागं 10 हात आहेत, म्हणजे 10 हातांना सांभाळायचं आहे मला. त्यामुळे मला माहिती आहे की मला ती जबाबदारी. मी 1998ला शाळा सोडून 8वी ना, ती एक जबाबदारी म्हणून आलो होतो, तर घर सांभाळायचं आहे मला. तर ती जबाबदारी अजून पण आहे माझ्यामध्ये. सर, प्रोटीन आणि स्टेरॉइड्स बद्दल खूप नेगेटिव्हिटी आहे, किंवा ते यूज करायचं, कन्झप्शन त्याचं कसं करायचं हे लोकांना समजत नाही. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं आहे माहिती आहे का, स्टेरॉइड हा शब्दच वेगळा आहे आणि प्रोटीन हा शब्द वेगळा आहे. ज्या लोकांनी काही गोष्टींना बदनाम केलं आहे नाही का, जे लोक आयुष्यात कोणी व्यायाम पण नाही केला, ते लोक याच्यावरती ऑब्जेक्शन घेतात. आता एखाद्याचं ॲक्सिडेंट होतं ना, ज्यावेळेस त्याला हॉस्पिटल मिळतात ना, त्याच्यामध्ये काही गोष्टी कमी जाणवल्या ना, की टेस्टोस्टेरोन लेवल कमी असेल, तर तुम्हाला डॉक्टर ते सलाईनमध्ये देतात. त्यावेळेस ते स्टेरॉइड दिसत नाही. ज्यावेळेस तुम्हाला काही लोकांना हार्मोन्स इनबॅलन्स, तेव्हा तुम्हाला हार्मोन्स तेव्हा ते स्टेरॉइड दिसत नाही. बरोबर आहे. पण एखाद्या बॉडी बिल्डरने घेतलं की बॉडी दिसली की हा स्टेरॉइड घेतो, म्हणजे हे असं आहे. त्यामुळं काय प्रत्येक जर कोणी प्रोफेशनल करणार असेल तर तुम्ही या गोष्टीमध्ये पडा, नाही तर पडू नका. सर, पण त्याचं ऑब्व्हियसली त्याला पण कन्सल्ट करावं लागत असं नाही का, उठून सुटून काही पण खाणं इज नॉट गुड. पण त्याला तुम्ही म्हणतात ना एक चांगले कोच हायर करायला लागतात, चांगले डॉक्टर हायर करायला लागतात, त्याच्याशी तुम्ही ते करू शकत नाही. बरोबर आहे. आणि राहिला विषय प्रोटीनचा, कसं आहे, एखाद्या कंपनीनी खराब प्रोडक्ट बनवलं की सगळ्या कंपन्या फेक झाल्या, असं आहे ते.
किंवा एखाद्याने डुप्लिकेट माल बनवला की ते सगळं डुप्लिकेट. आता अल्कोहोलमध्ये डुप्लिकेटपणा नाही आहे का? खूप असतो आहे, मी पण बघितलेलं आहे. पण ते नाही पुढे येणार लगेच. राईट. ते हेल्थसाठी चांगलं आहे आणि हे हेल्थसाठी खराब आहे, असं आहे यांचं लोकांचं म्हणणं. आजचे जे जेनझीज आहेत ना, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याचं ॲक्च्युअल मिनिंग काय, तर तुम्हाला त्यांना काय संदेश द्यायचा आहे? कारण टू बी व्हेरी ऑनेस्ट, सगळ्यांना फेमस व्हायचं आहे, सगळ्यांना पैसे कमवायचे आहेत, पण ती फेम येण्यासाठी ना, तुम्ही आता जसं पॉडकास्टमध्ये सांगितलं की भरपूर वर्ष लागतात, एका दिवसात होण्यासारखी गोष्ट नाही आहे. तर थोडक्यात त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा? नाही, आहेत ना आता खूप सारे स्टार आहेत, वेगवेगळे स्टार आहेत. पण आमच्या लाईफमधले मी तर स्वतःला रिअल स्टार, म्हणजे मी स्टार म्हणत नाही, पण जे मी बॉडी बिल्डिंग सुरुवात केली शून्यापासून, जे करता करता ज्यावेळी मी इंडिया रिप्रेझेंट करतो, तेव्हा ज्यावेळेस ज्यावेळी अनाउन्समेंट होते ना की महेंद्र चव्हाण फ्रॉम इंडिया, राईट, तर त्या वाटतं की आपण काहीतरी केलंय. उगाच सोशल मीडियावरनं फक्त वावा मिळवलेली नाहीये. बरोबर. 20-22 वर्षे स्वतःच मेहनत केली, घासली स्वतःला, त्यामुळे झाले सगळे. आणि म्हणजे जे मला आता बघतात किंवा माझी मुलं पण मला बघतात ना, तेव्हा ते पण त्यांना माहिती की अरे आमच्या बापाने एवढे वर्ष त्याची मेहनत केलेली आहे, त्यामुळे तो आज कुठेतरी यूट्यूबला दिसतो, गुगलला दिसतो, सोशल मीडिया दिसतो. सर, तुमच्यासाठी पैसा आत्ता किती इम्पॉर्टंट आहे? आता पैसा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे. राईट. पण हे माणूस म्हणतो ना की पैशांपेक्षा जास्त श्रीमंती शरीराची आहे, कारण आज पैसे खूप आहेत, शरीरच नीट नाहीये, तर काय उपयोग आहे त्याचा? नाही, पैसा पण पाहिजे बरं का, नाहीतर पैसा नसेल तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. स्वतःच्या आई वडील पण म्हणतील अरे काय उपयोगाचा नाही पोरगा. सर, लास्ट क्वेश्चन, तुमचे फ्युचर गोल्स आता काय आहेत? फ्युचर गोल खूप काय आहेत. बिझनेसमध्ये थोडासा फोकस आहे. ओके. परत कमबॅक करायचं आहे प्लॅनिंग, बघू आता. परत महेंद्र चव्हाण आम्हाला दिसणार आहेत? हां, दिसेल 100%. माझे प्रयत्न चालू आहेत, जरा बघू आता. कारण की आता कसं होतं, ज्यावेळेस 20-25 मध्ये सुरुवात करतो आणि अबाव 40 नंतर सुरुवात करतो ना, तेव्हा ती सगळी म्हणतात ना, एक आयुष्यात रिस्क घेऊन सुरुवात केलेली असते. राईट. त्यामुळे सगळं विचार करून परत कमबॅक करायचा आहे प्लॅनिंग, बघू. सर, फॉर एव्हरीथिंग थँक्यू सो मच. आणि पॉडकास्टवरती आलात आणि म्हणजे खूप कमी टाईममध्ये ह्या सगळ्या गोष्टी लाईनअप झाल्यात, आणि फ्युचरसाठी तुम्हाला खूप खूप म्हणजे वाटचालीसाठी अभिनंदन, धन्यवाद, जे काही मराठी शब्द असतील ते. नक्कीच द महिंद्रा फिटनेस क्लब जी जिम आहे बानेर बालेवाडी, ती खूप पुढे जावी आणि अजून घवघवीत यश तुम्हाला मिळावं. थँक्यू सो मच. थँक्यू.